गाईज नमस्कार, मी वनिता. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गाईज आता आजची रेसिपी नक्की काय हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे पुढे. त्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा. आजची रेसिपी आहे बटाटा भजी. आता ही बटाटा भजी मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. तर बटाटा भजीचे प्रकार आपण कोणत्याही पद्धतीने बनवू शकतो, पण हे एकदम खूप वेगळी पद्धत आहे आणि एकदम झटपट होणारी आहे. तर चला पटकन आपण जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपी बघूया. आता हे 2 बटाटे घेतले. तुम्ही एक बटाटा एक मोठा असेल तरी घ्या, असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि एक बटाट्यामध्ये पण एक पोटभर नाश्ता होऊ शकतो आपला भजी बटाटा भजीचा. तर मी 2 बटाटे घेतले, थोडे छोटे आहेत ते. आता मी साळून घेतले ते बघा आणि धुवून घेतले चांगले. आता आपण हे कापून घेऊया. तर बटाटे भजी म्हणजे गोल भजी पण आपण करतो, तर ही तशी नाही आहे. हे असे आपल्याला स्टिकसारखे कापून घ्यायचे. जेवढे बारीक जेवढे पातळ असेल तरी चालते आणि उभेच कापायचे आपल्याला असे. आपण बोलतो ना ते फ्रेंच फ्राईज असतं, त्यासाठी पण असेच बटाटे कापले जातात याच पद्धतीने. कच्चे नाही राहिले पाहिजेत, एकदम बारीक कापायचे. आणि यासाठी जरा बटाटा लांबट असलं तर अतिउत्तम. तर माझ्याकडे तसे नव्हते, जे अवेलेबल होते मी ते घेतले. असं काही नाही आहे, तुम्ही तुमच्या घरातले जसे असेल बटाटे त्याच्यात तुम्ही बनवू शकता. तुम्हाला जर जास्त बनवायचे तर तुम्ही लांबट बटाटेच बघून घ्या. आता याच्यामध्ये पण नाश्ता पोटभरच होणार आहे, तुम्हाला पुढे दिसेलच. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला असे उभे चिरून घ्यायचे. जे कुठे जाडे राहिले असेल तर आपण ते परत बारीक करून घेऊ. राहिलं तरी काही हरकत नाही आहे. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय याच पद्धतीने आपल्याला बारीक कापायचे. आपण भजी बनवतोय म्हणून. आता आपण याच्यामध्ये बाकीचे साहित्य टाकून घेऊ. आता याच्यामध्ये आपण हे तांदळाचं पीठ घेणार आहे. तांदळाचं पीठ आपण कुरकुरीतपणा यासाठी वापरणार आहे. आणि आहे चण्याचं पीठ, हे बाइंडिंगसाठी वापरणार आहे. तसं तर काही तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. 2 ते 2च चमचे घेतले आणि आपले बाइंडिंग येण्यासाठी म्हणून. चवीपुरती मीठ, जास्त काही मसाले नाही टाकायचे. आपले जे घरगुती मसाले आहेत, लाल हळद लाल तिखट तेच टाकायचं आहे फक्त. हळद अर्धा चमचा, लाल तिखट 1 टाकते, ते कमी तिखट आहे म्हणून. मग दुसरे काय बारीक दुसरे मसाले टाकायचे तुम्ही टाकू शकता. आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ. तर
आता आपले चांगलं मिक्स करून झाले. याच्यात थोडी मी कोथिंबीर पण ॲड केली. तुम्हाला जर नसेल टाकायची तुम्ही स्किप केली ते चालेल. खूप छान एकदम कुरकुरीत होतात आणि खूप मस्त लागतात. याची टेस्टच खूप वेगळी लागते. कारण आपण जेव्हा बटाटे भजी करतो नॉर्मली गोलवाली, त्याच्यामध्ये फक्त आपण काय टाकतो, हळद टाकतो आणि थोडी चिमूटभर लाल तिखट टाकतो. पण हे आपण स्टिकच्या पद्धतीने बनवतो आहे, त्यामुळे ते खूपच टेस्टी लागतात आणि एकदम कुरकुरीत आणि खूपच दिसायला पण छान दिसतात. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर आपलं तेल तापते. आता आपण तेल तापले की नाही चेक करू. आपलं तेल तापलंच आहे, बघू शकतो तुम्ही. मी गॅस फुल केला. आता आपण जे थोडं थोडं टाकून देऊ. जसं मी टाकलं याच पद्धतीने टाकायचं आहे. जास्त बसणार नाही त्याच्यामध्ये, कारण की आपण हे लांबट कापल्यामुळे त्याचा आपण थोडेच बसतील. गॅस फुलच ठेवायचं आहे. आणि बटाटा पण चांगला एकदम आतून एकदम तळला जातो, फ्राय होतो, त्यामुळे ते एकदम खूपच छान दिसतात. आपण थोडे पलटी मारू. रंग त्याला थोडासा ब्राऊन होऊन देऊ. गाईज बघा कलर पूर्ण चेंज झालाय. तर आपण हे टाकून घेऊ, काढून घेऊ आपण हे. जसं मी आता तुम्हाला सांगितले भज्यांप्रमाणे टाकले, तुम्ही एक एक स्टिक जरी टाकली असं तरी चालेल, काही हरकत नाही आहे. आपल्याला किती छान दिसत आहेत. ते पुढचे आपण टाकून घेऊ. तुम्ही तशा पद्धतीने पण बनवू शकता, एक एक सिंगल टाकू शकता, पण त्याला टाईम लागतो, हे पटकन होईल अशा पद्धतीने केल्यावर. ते घेऊन घेऊ मग दाखवतो. बघा किती छान दिसत आहेत, असं फुलासारखं दिसत आहेत असं राऊंडमध्ये. बघा किती छान आहे आणि त्यामुळे खायला सॉससोबत खूपच छान लागेल. मला आता शेवटला दाखवलंच. आता जर या पद्धतीने मी काढून घेतले, त्याच्यावर पुढचे पण सगळे असेच काढून घेऊ. तर गाईज बघा आपली बटाटा भजी. तुम्ही याला बटाटा भजी पण बनवू शकता, किंवा तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही याला नाव द्या, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा तुम्हाला जसं मागे सांगितलं मी, तुम्ही सिंगल असं स्टिक पण असं करू शकता. तर माझ्या मुलीने मला सांगितलं म्हणून मी काय काय तसेच बनवले. हे बघा असे, हे बघा ती बोलली मम्मी अशी बनव म्हणून, आणि खूप छान लागतात. म्हणजे लहान मुलंसुद्धा खातील. लहान मुलांसाठी जर बनवायचं असेल तुम्ही लाल तिखट नाही टाकलं तर चालेल, तो हळद टाकून बनवते चालेल, खूप मस्त होतात. माझ्यासाठी पटकन होणारी रेसिपी ही. तर तुम्हाला ही आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जमते की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. तर गाईस तुम्हाला या माझा व्हिडिओ म्हणजे ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.